नागपूरमध्ये एका व्यक्तीला आपल्या लहान भावाची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। दारूच्या व्यसनामुळे आणि सततच्या त्रासामुळे ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे सांगण्यात येत आहे। नागपूरमधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 जुलै रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत 40 वर्षीय हरीश शेषराव जुमडे या व्यक्तीने आपल्या 37 वर्षीय लहान भाऊ वैभव शेषराव जुमडे याची हत्या केल्याचा आरोप आहे। ही घटना नागपूरमधील खापरी पुनर्वसन या ठिकाणी घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरीशने सांगितले की त्याच्या भावाला दारू पिण्याची सवय होती आणि तो नेहमी हरीश आणि त्याची पत्नी आणि मुलांसोबत शिवीगाळ करीत असे। घटनेच्या दिवशी वैभवने दारू पिऊन हरीशच्या पत्नीला मारहाण केली होती। तेव्हा हरीशने याबाबत जाब विचारला तेव्हा वैभवने त्याला पुन्हा शिवीगाळ केली आणि या सततच्या त्रासाला आणि वागण्याला कंटाळून हरीशने चाकूने वैभवच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली। ही घटना घडल्यानंतर हरीश स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घटनेची पोलिसांना माहिती दिली। उपनिरीक्षक अमोल शिंदे यांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल केला असून हरीश जुमडे याला अटक करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी आज दिनांक 26/7/2025 रोजी 12:15 वाजता स्वतः आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्याच्या भावाची हत्या केली अशी माहिती दिली। ती कन्फर्म केली आम्ही आणि 12:15 वाजता आमचे सर्व टीम पथक बोलावले आणि घटनेची शहानिशा केली असता यातील आरोपी हरीश शेषराव जुमडे वय 40 वर्ष व त्याचा सख्खा भाऊ वैभव शेषराव जुमडे वय 37 वर्ष याची त्याने चाकूने हत्या केली। यामध्ये आरोपी जो हरीश आहे त्याच्या पत्नीचा त्याच्या सख्ख्या भावाने दुपारी हात पकडला या कारणावरून आणि वारंवार दारू पिऊन घरात वातावरण खराब करतो, मुलांना त्रास देतो, अशा कारणावरून त्याच्या राहत्या घरात दोघंही एकाच घरात राहत होते। त्याच्या राहत्या घरात बेडरूममध्ये मोठ्या जो आरोपी आहे हरीश याने वैभव याला गळ्यावर वार केला आणि मृत्यू घडवून आणला। यामध्ये दोघेही सगळे भाऊ आहेत आणि घरात झालेली घटना आहे बेडरूममध्ये आणि दोन्ही आरोपीचा गुन्हेगारी हिस्ट्री हे 0 आहे। दोघांचा एक क्राईम चार्ट नाही आणि यामधील आरोपी हे दोघंही कोणताही कामधंदा करत नाहीत आणि यांना खापरी पुनर्वसन या भागात घर मिळालेले आहे आणि पत्नी जी आहे आरोपीची ती बाहेर धुण्या भांड्याचे व जेवण बनवण्याचे काम करते। कौटुंबिक वाद आणि व्यसनाचे गंभीर परिणाम दर्शवणारी ही खरोखरच एक हृदयद्रावक घटना आहे।